परभणी शहराच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये 28 व 29 जानेवारी रोजी उस्ताद डॉक्टर गुलाम रसूल संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवस हे संगीत संमेलन या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न होत आहे। संमेलनाचे 6वे वर्ष असून देवगिरी संगीत प्रतिष्ठान लोकवर्गणीतून हा उपक्रम राबवित आहे। दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होऊन सर्वप्रथम शिल्पा बिडकर सेवलीकर ठाणे यांचे गायन संपन्न झाले। तसेच 29 जानेवारी रोजी ताल संकीर्त हा तालवाद्याचा आगळा वेगळा कार्यक्रम डॉक्टर प्रशांत जोशी यांनी सादर केला। सोहम मोहनपुरीकर, विशाल धानोरकर, संकेत शार्दूल, प्रद्युम्न जोशी, मयूर काकडे यांनी यामध्ये सहभाग घेतला। मुंबई येथील संगीत मिश्रा यांचे सारंग एकल वाद्य अतिशय सुंदर त्यांनी सादरीकरण केले। त्यासोबतच कोलकाता येथील सम्राट पंडित यांच्या शिखर मैफिलीने संगीत मैफिलांची सांगता झाली। परभणीकर रसिकांनी अतिशय उदंड प्रतिसाद या निमित्ताने या संमेलनाला दिला। यावेळी श्रीकांत उमरीकर, देवीदास अर्धापूरकर, मल्हारकांत देशमुख यांनी या कामी अतिशय उत्कृष्ट आयोजन केले। उस्ताद डॉक्टर गुलाम रसूल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली 6 वर्ष देवगिरी संगीत प्रतिष्ठान हा महोत्सव भरवत आहे। केवळ परभणीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी शास्त्रीय संगीताचे महोत्सव भरवण्यात आले। आमची एक विशिष्ट भूमिका आहे। आपलं हे जे अतिशय संपन्न असं सगळं सांस्कृतिक धन आहे ते आधीच्या पिढीपासून चालत आलेलं आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं, हा संस्कार प्रत्यक्ष पुढच्या पिढीवरती व्हावा। आजकाल सगळ्या डिजिटल युगामध्ये मूळ वाद्य जे आहेत ती पाहायला सुद्धा मिळत नाही, ती वाद्य ऐकायला कुठे मिळणार। सारंगीसारखं वाद्य फक्त आपण साथीला आणि दुसरीकडे कुठे बघितलेलं असतं, इथं ते प्रत्यक्ष त्याचं सादरीकरण होतं आहे। त्याच्यानंतर ही जी सगळी मूळ वाद्य आहेत आणि हे जपणारे हे जे कलाकार आहेत याच्या सार्वजनिक विकासासाठी सुद्धा, मानसिकतेच्या विकासासाठी आणि आपल्या परंपरेचा वारसा जतन करण्यासाठी या कलांचा आनंद घेण्याची आवश्यकता